आज आपण संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब यांच्या अभंगावर निरूपण मांडणार आहोत. भव नदीचे पाणी रे गडिया मोठे वडीते, भव नदीचे पाणी रे गडिया मोठे वडीते, भल्या भल्या पोहणारांना उलटून पाडते, भल्या भल्या पोहणारांना उलटून पाडते, उलट उलट माघार गडिया फिरगो ते खासी, उलट उलट माघार गडिया फिरगो ते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना, विद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना, कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटेना, कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटेना, उलट उलट माघार गडिया फिरगो ते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, नरतनु गेल्या बारे मग तू पडसी पचताई, नरतनु गेल्या बारे मग तू पडसी पचताई, उलट उलट माघार गडिया फिरगो ते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, म्हणे मुक्ताई चांग्या अंतरीची खून, म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खून, धरी सद्गुरूचे पाये तुला नेती उतरून, धरी सद्गुरूचे पाये तुला नेती उतरून, उलट उलट माघार गडिया फिरगो ते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. प्रथम मी संत श्रेष्ठ आईसाहेब यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव यांच्या चरणी साष्टांग दंडवत, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत, सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. संत श्रेष्ठ आईसाहेब यांचा हा 5 चरणाचा अभंग असून अभंगातील विषय असा आहे की संसाररूपी नदीमधून तरुण जाण्यासाठी सद्गुरूला शरण जावे लागते, कारण तेच आपणाला भव नदीमधून तरुण नेऊ शकतात असा उपदेश करणारा 5 चरणाचा अभंग आहे. कारण आईसाहेबांनी या अभंगामधून म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खून, धरी सद्गुरूचे पाये तुला नेती उतरून, कारण 1400 वर्षाचे चांगदेव आणि 9 वर्षाची मुक्ताबाई आहे. कारण चांगदेव हे आईसाहेबाचे शिष्य आहेत आणि आईसाहेब आपल्या शिष्याला उपदेश करतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये, कारण आईसाहेबांनी ज्ञानाला सुद्धा उपदेश केलेला आहे. कारण ज्ञानोबारायाला सुद्धा ताटी ज्यावेळेस ज्ञानोबाराय बंद केले त्यावेळेस ज्ञानोबारायाला सुद्धा उपदेश आईसाहेबांनी केला. कारण त्यांचे आईबाबा यांना समाजाने जे दिलेली निर्दयपणाची जी शिक्षा होती, प्रायश्चित होतं देहांत प्रायश्चित, ते गेल्यानंतर कारण मुक्ताबाईच्या कारण आईसाहेबाच्या अंतकरणाला एवढं दुःख झालं. लहान होती, 4 वर्षाचे आईसाहेब होत्या. त्यावेळेस माऊलींनी सांभाळ केला आईसाहेबाचा. आईसाहेब ज्यावेळेस माऊली माधुगरी मागायला गेल्यानंतर त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. ज्ञानाला सुद्धा राग आला, ताटी लावून बंद बसले त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून आईसाहेब म्हणतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
साह्य अपराध जनाचा, साह्य अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. कारण ज्ञानदेवाला उपदेश करतात. म्हणून आईसाहेब त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे अभंग थोडे आहेत आईसाहेबाचे, पण आईसाहेबाच्या अभंगामध्ये अशी जादू आहे. कारण त्यांच्या काव्यामध्ये, कारण त्यांच्या जीवनाचे पहिलं म्हणजे जीवनाची प्रतिभा त्यांच्या अभंगामधून दिसते. कारण आईसाहेबाचे कारण अभंग आहेत त्या प्रतिभेचे पैलू त्यांच्या अभंगामधून उठून दिसतात. कारण या जगामध्ये आंधळेपणाने हे जग जगत असतं आणि या जगामध्ये आंधळेपणानं या आंधळं असलेल्या जगाला कारण सावध करण्यासाठी, जाग करण्यासाठी आईसाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांच्या काव्यामधून कारण कठोर उपदेश केला आहे. आईसाहेबाचे बोल तिखट आहेत, पण त्यांच्या वाणीमध्ये ताकद आहे. कारण त्यांच्या वाणीमध्ये कारण योग्याच्या खुणा आहेत. पुन्हा अध्यात्माची उंची जाणवते. आत्मसाक्षात्काराचे पडसादही त्यांच्या कारण अभंगामधून उमटतात. त्यांच्या अभंगामध्ये प्रेमाची झलक दिसते, मायेची झलक दिसते. कारण ममत्व, आईचं ममत्व, कारण ज्ञानोबारायाला त्यांनी आई वडिलाच्या कारण आई जशी लेकराला समजावून सांगते त्या भावनेने ज्ञानोबारायाला आईसाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये उपदेश केलेला आहे. तर इथं 1400 वर्षाच्या चांगदेवाला आईसाहेब या अभंगामधून उपदेश करतात. काय म्हणतात? भाऊ नदीचे पाणी रे गड्या, मोठे वडी ते, भल्या भल्या पोहणाराला उलटून पाडी ते. आता भाऊ नदीचे अनेक अर्थ होतात. आता भाऊ म्हणजे हा संसार, जन्म मरण रूपी संसाराला भाऊ नदी असंही म्हटलं जातं. आता भाऊ नदी म्हणजे अनेक नद्या एकत्र होऊन जी एक नदी मोठं जिचं पात्र वाहतं त्याही नदीला भाऊ नदी असं म्हणतात. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्र आहे किंवा केदार बद्रीमधून हिमालयामधून जी निघणाऱ्या नद्या आहेत त्या नद्याचा प्रवाह एवढा असतो की त्या पाण्यामध्ये आपण जर सहज कडीला धरून जर त्या पाण्यामध्ये हात घातला तर आपल्या हाताला झटका बसतो. त्या पाण्यामध्ये आपण पोहू तर शकतच नाही. त्या पाण्यामध्ये नुसतं तुम्ही उतरला तर ते पाणी तुम्हाला वडीत नेतं आणि ते वडीत नेऊन म्हणून म्हणतात ते. कारण भाऊ नदीचे पाणी रे गडिया, मोठे वडी ते. एवढं वडतं की तुम्हाला तुमची ताकद तिथं काही कामाची नाही. ते पाणी तुम्हाला ते मधी नेऊन गोटकळ्या खाऊन तुम्हाला कुठं समुद्राला नेतं का तुमचा बेपत्ताच तुमच्या जीवनामध्ये होतो. म्हणजे तुमचा तिथं मृत्यूच होतं, एवढं ते भाऊ नदीचं पाणी आहे. आता भाऊ म्हणजे आपण म्हटलं की जन्म आणि मरणरूपी नदीला भाऊ नदी असं म्हटलेलं आहे. भाऊ म्हणजे कारण हे आसपासचे जग, समाज, संसार यालाही भाऊ नदी म्हटलेलं आहे. भाऊ नदीमध्ये कारण संतांनी अनेक व्याख्या या भाऊ नदीच्या केलेल्या आहेत. संसाररूपी नदीला भाऊ नदी असं म्हणतात. कारण परमार्थामध्ये संसारालाच भाऊ नदी अशीही उपमा दिलेली आहे. कारण सामान्य संसारी लोकाला लौकिक आयुष्याला हे भाऊ नदी रूपक वापरलेले आहे. भाऊसागर हे अशीच एक रूपक आहे, त्याच अर्थाने वापरले जाते. यात सागर ही प्रतिमा आहे आणि हा खवळलेला समुद्र त्याचं रूपक आहे. या नदीचा प्रवाह आयुष्यामध्ये तुमच्या येणाऱ्या प्रत्येक इथं जन्मलेला जो मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे संकट येतात, मोठे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये येतात, ते प्रसंगामध्ये तुम्ही स्थिर राहणे, शांत राहणे, पण आपण राहू शकत नाही तसं ते. कारण त्या प्रसंगामध्ये आपलं मन अधिक विषय, वासना ह्याच्यामध्ये हे मन भरकटत राहतं. तसं हे नदीचा जो प्रवाह आहे, नदीमध्ये बहुरे असतात आणि ते बहुरे म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय आहे,
मोह आहे, वासना आहे, कल्पना आहे, हे मनामध्ये रात्रंदिवस त्याचा पूर वाहत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पापकर्म पुण्यकर्म हे घडतच असतं. मात्र आपलं हे पापकर्म जे आहे आपल्या खोटारडेपणामुळे या नदीमध्ये आपल्या जीवनामध्ये जकडून ठेवतात किंवा आपल्याला हे बुडवतातच, असं ठामपणे आईसाहेब म्हणतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मोक्षापासून हे दूर नेतात. कारण विषय वासनेचा वेग तिथपर्यंत आपणाला पोहोचूच देत नाही. म्हणून आयुष्यामध्ये विषय वासना, कारण जसं पाण्याचा वेग आहे तसं आपल्या आयुष्यामध्ये विषय वासण्याचा एवढा मोठा वेग आहे की तिथं मनुष्याची ताकद, मनुष्याची बुद्धी, मनुष्याचं ज्ञान काही काम करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करावं लागेल तर संताला शरण जावं लागेल. म्हणून आजपर्यंत या संसाररूपी नदीमध्ये पोहण्याचा इथं प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे. कशाचा? देहाच्या बळावर, इंद्रियाच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर, बुद्धीच्या बळावर ते पोहण्याचा प्रयत्न केला. पण तो मध्ये गेलेला जो कुठं गेला आहे त्याचा थांग पत्ता लागलेला नाही. कारण आपल्या जीवनामध्ये कसं आहे, अज्ञान आहे आपलं. कारण आपल्याला विहिरीत पोहता येतं, आपल्याला तळ्यात पोहता येतं किंवा एखादा आपण नदीमध्ये सुद्धा पोहू शकतो. तरी बी जावं आपण हे तिन्हीमध्ये पोहण्यामध्ये. मात्र ह्या बहुनदीमध्ये आपल्या जीवनामध्ये पोहू शकत नाही. कारण कितीही तरबेज असलात तरी तिथं आपलं अज्ञान आहे. कारण त्या आपल्या बळावर त्या बहुनदीमध्ये आपल्या जीवनामध्ये तरता येत नाही. कारण तिथं पोहण्याचा प्रयत्न केला तुमच्या जीवनामध्ये तर तिथं उलटूनच पडावं लागतं, असं आईसाहेब म्हणतात. कारण बहुनदी म्हणजे मी म्हटलं ना मगा अनेक अर्थ होतात. मन अशांत असणे, मन अस्वस्थ असणे, मन बेचैन असणे, मनामध्ये विषय वासनेचे उंच उंच लाटा रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये उठत असतात. आपलं दैनंदिन जीवनामध्ये उतार चढाव हे निर्माण होत असतात. या मनाच्या अवस्थेमुळे आपल्या जीवनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, मोह आहे, दंभ आहे, अहंकार आहे इत्यादी विकार हे उत्पन्न होत असतात. म्हणून जितके इतराच्या आनंदामध्ये लोक या जगामध्ये दुःखी होतात तितके स्वतःच्या सुखामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी होत नाही. हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करायला तयार नाही. हा आपल्या जीवनामध्ये मनाचा आजार आहे. या मनाच्या आजारामधून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत बरे होणार नाही तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही कितीही परमार्थ करा, कितीही देवदेव करा, कितीही लोकाला ज्ञान सांगा, कितीही ज्ञानेश्वरी वाचा, प्रवचन करा, काही केलं तुमच्या जीवनामध्ये तरी तो तुमच्या जीवनामध्ये उपयोगाचं नाही. कारण का? आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जसं पाणी पवित्र आहे तसं आपण पवित्रच आहोत. हे विकार एकदा आपल्या जीवनामध्ये काढून टाकले की आपलं जीवन जे आहे अतृप्त जीवन आहे ते तृप्त होईल. आपल्या जीवनामध्ये दुःख आहे ते दुःख आपल्या जीवनामध्ये निघून जाईल. पण इथं तो प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये विचार करायला तयार नाही. बहुनदीमध्ये म्हणजे आपल्या मनातील जी चलबिचल भावना आहे ती जशी नदीमध्ये वेगाचा प्रवाह असतो, उथळ पुथळ आवाज करणारे नदीचं जे पाणी असतं तसं आपल्या मनामध्ये खूप विचार रात्रंदिवस त्यांचा प्रवाह वाढत असतो. मोठ्या ओढीने आपल्या मनामध्ये तो प्रवाह वाढत असतो. म्हणून या संसारामधले भले भले आजपर्यंत आपण ज्याला साधू म्हणतो, ज्याला स्वतःला जो जिंकलेला नाही स्वतःचं अज्ञानामुळे पाण्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये, कारण जसं पाणी निर्मळ आहे तसं आपल्या जीवनामध्ये निर्मळ झाल्याशिवाय या जन्म मरणरूपी नदीमधून आपण आपल्या जीवनामध्ये पोहून जाऊ शकत नाही. निर्मळ झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संताची भेट होते. आपल्या जीवनामध्ये एकदा हे सर्व विकार गेले आपल्या जीवनामध्ये की आपल्या घरी तुम्ही जिथं असताल तिथं तुमच्या जीवनामध्ये संत तुम्हाला भेटतात आणि ते संत तुमच्या जीवनामध्ये हे बहुनदी तुम्हाला तरुण पहिलं तीरावर नेण्याचं तुमच्या जीवनामध्ये काम करतात. मात्र जोपर्यंत आपण हे विकार काढणार नाहीत, हे विषय वासनेनं भरलेलं आपलं हे मन
आपण रिक्त करणार नाही. तोपर्यंत आपण या जन्म मरणरूपी बहुऱ्यामध्ये जसं अडकतो माणूस त्याच्या बाहेर निघतो का? एकदा बहुऱ्यामध्ये अडकलेला माणूस तिथंच गोच्या खाऊन त्याचं मरण ठरलेलं असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मरण ठरलेलं आहे. संसारामध्ये तुम्ही आलात की जन्मलेला सांगायचं तुझं मरण आहे, मरणाऱ्याला सांगायचं तुझा जन्म आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोपाठी, 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा, उपजत्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सेवेची ते. कारण मरणाऱ्याला सांगा म्हणतात की बाबा तुझा जन्म आहे, आणि जन्मलेल्याला सांगा की तुझं मरण ठरलेलं आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय येतात, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपल्याला जर ही नदीत तरून जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये काय करावं लागेल? हे आधी हे विकार काढावं लागेल, मन आपलं शांत करावं लागेल. मनामधून मन शांत केल्याशिवाय, तुम्ही एकांतामध्ये शांत झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुमचं सर्व भाव त्या देवाशी एक रूप तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय, त्या संताशी एक रूप झाल्याशिवाय, तुम्ही त्यांना शरण गेल्याशिवाय, सर्व भावाने तुमच्या जीवनामध्ये शरण गेल्यानंतर ते संतच तुम्हाला या नदीमधून तरून स्वतःच ते बाजूला तुम्हाला पहिलं तीरावर घेऊन जाऊ शकतात, असं जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामधून सांगतात. तेच आईसाहेब, कारण चांगदेवाला उपदेश करतात, हे चांग्या तुझ्या जीवनामध्ये जर तुला तरून जायचं असेल तर तुला कुणाला संताला शरण जावं लागेल. आपल्या शिष्याला उपदेश करतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये तरून जाण्यासाठी या भवसागरामधून आपल्या जीवनामध्ये संताला शरण जावं लागेल, असा पहिल्या चरणाचा सरळ सरळ भावार्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, उलट उलट माघर गडिया फिरगो ते खासी, भरला पुर मायेचा लोंडा बाहून या जासी. आता उलट उलट म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने तुमच्या जीवनामध्ये पोहण्याचा कितीही प्रयत्न केलात तर काही उपयोग होणार आहे का? त्या पाण्याचा वेगच एवढा असतो की तुमचं बळ तिथं काही कामाचं नाही. तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमच्या शरीरामधली कितीही ताकद त्या पाण्यापाशी काही करू शकत नाही. तिथं तुमच्या शक्तीचा, तुमच्या युक्तीचा काही संबंध नाही. ते पाणी तुम्हाला ओढीतच नेतं, आणि त्या नेहतं ती कुठं नेहतं त्याचा थांग पत्ता लागत नाही. उलट उलट तुम्ही उलटं पोहण्याचा प्रयत्न करा, सरळ पोहण्याचा प्रयत्न करा. फिर गोते खाशी म्हणजे तिथं गोच्याच खाता, आणि गोच्या खाल्ला की तुमचं मरण ठरलेलं आहे. मग भरला पूर मायेचा, आता मायेचा पूर भरलेला आहे, लोंढा वाहू लागलेला आहे मायेचा आपल्या जीवनामध्ये. ही माया नदी आपल्या जीवनामध्ये तरून जाण्यासाठी एवढी कठीण असणारी ही माया नदी, आपल्याला माया नदी तरून सहज आपल्या जीवनामध्ये जाता येत नाही. माया नदी अत्यंत कठीण असणारी ही माया नदी आहे. आता माया नदी म्हणजे काय, ह्याच्याबद्दल जर सविस्तर आपल्याला निरूपण पाहायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावाच लागतो. माऊली काय सांगतात, कारण माऊली स्पष्ट सांगतात, ते आपल्याला ऐकावं लागलं. माऊली म्हणतात, आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया, कैसेनी ये जे ब्रह्मचळाचा आधाळा, पडिलिया संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूताचा बुडबुडा सानाला. कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 वही क्रमांक 68 तुम्ही पूर्ण तिथून अध्याय वाचा. ह्या मायेबद्दल ज्ञानोबारायांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे की तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये लक्षात येईल. मी थोडक्यामध्ये सांगतो, कारण माऊली म्हणतात, हे धनंजया, ही माझी जी माया आहे, हे महत्वादी म्हणजे महत्त्ववादी माया आहे. ही माया प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तरून जाण्यासाठी, कारण भगवंत रूप तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी काय करावं लागेल तर
माऊली सांगतात. ही जी माया नदी आहे, ही माया नदी कुठून निघते? ही तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये महाभूताचे लहान लहान बुडबुडे उत्पन्न होतात, जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने वाढून ती प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काठाबाहेर वाहू लागते, जी सत्वादी गुणरूपी मेघाच्या जोरावर तिचा वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी महापुराने भरून वाहते. त्यामध्ये नियम रूपी शहरेची शहरे त्यामध्ये वाहून नेतात, जिच्यामध्ये द्वेषरूपी भोवरे फार फार असतात, कारण फार फार आहेत, जिला मत्स्यरूपी वळणे पडलेली आहेत, व प्रमादरूपी मासे जिच्यामध्ये तळपतात, जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे असून जिला कर्मरूपी पूर येतात, आणि सुखदुःखरूपी केर कचरा जिच्यावर तरळत आहे. रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात व त्यामुळे जीवन समुदाय रूपी फेस एकत्र झालेला दिसतो, जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिकळ्या उडालेल्या असून त्यावर विद्या, धन, सामर्थ्य या 3 मदाच्या उकळ्या येतात, ज्या नदीत विषय उर्मीच्या लाटा उसळलेल्या दिसतात. कारण उदय अस्ताचे लोंढे येतात, जन्म मृत्यूचे खडगे पडतात, आणि 5 भौतिक देहाचे बुडबुडे उडतात. मोह आणि ब्रह्मरूपी मासे धैर्याने मास गिळतात व जिच्यात कारण अज्ञानाने मोठे भोवरे फिरतात, जिच्यात भ्रांतीच्या गुडुळपणाने आशारूपी गाळात प्राणी ऋतून रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते, जिच्यात तमोगुणाची मोठी धारा असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे. हिच्यामध्ये पुनर्जन्म रूपी लाटाची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते व त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात. त्या पाण्याचा जोर एवढा असतो की तो पूर काही केल्या ओसरतच नाही, म्हणजे तो पूर कमीच होत नाही, सतत वाढत राहतो. असा हा मायेचा पूर या जगामध्ये कोण तरुण जाईल, कसं तरुण जाईल? जे आईसाहेब सांगतात तेच ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून आईसाहेब, कारण त्यांचा शिष्य चांगदेवाला उपदेश करतात, असं आपल्या जीवनामध्ये ही माया नदी तरुण जायचं असेल, या भवसागरामधून तरुण जायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये संताला शरण जावं लागतं, असा 2ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. आता उर्वरित राहिलेले 3 चरण भाग 2मध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करू. झालेलं निरूपण या 4ही भावंडाच्या चरणी समर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो. जगद्गुरु तुकोबाराम सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.